बरेच दिवस झाले ब्रेड पॅटीस बनवले नव्हते, म्हणलं आज बनवूया। सुरुवातीला चटणीसाठी पाण्यामध्ये भिजवून घेतलेल्या 7-8 मिरच्या मिक्सरच्या भांड्यात घातल्या। 7-8 लसूण, थोडीशी साखर, मीठ, थोडासा लिंबाचा रस पिळून बारीक वाटून घ्या। इथं मस्त लाल चटणी तयार झाली। आता स्टफिंगसाठी थोड्याशा तेलावरती जिरं, मोहरी, कढीपत्ता, आलं, लसूण, हिरवी मिरची, थोडंसं मीठ, हळद घालून याला परतून घेतलं। आता उकडलेले 3-4 बटाटे, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून छान पहिल्यांदा मिक्स करून घेतलं। त्यानंतर पूर्णपणे मॅश करून घ्यायचे। इथे मी 1.5 कप बेसन घेतलं, यामध्ये थोडंसं मीठ, ओवा, अगदी थोडासा 2 ते 3 चिमूट सोडा घातला आणि पाणी घालून छान हे मिक्स करून याचं बॅटर तयार करून घेतलं। जास्तही बॅटर घट्ट किंवा पातळ नको असं ठेवा। एका ब्रेडवरती मगाशी तयार करून घेतलेली भाजी ठेवली, त्यानंतर हाताने थोडीशी पसरवून लावली। दुसऱ्या ब्रेडवरती मगाशी तयार करून घेतलेली चटणी लावली। आता दोन्ही ब्रेड एकमेकावरती ठेवून मधून कट करून घ्या। आता जितके दिसायला छान दिसतायत ना, तितकेच ते खाताना लागतात, कारण आत चटणी असल्यामुळे त्याला एक चव येते। तयार करून घेतलेले ब्रेड बेसन पिठामध्ये बुडवून तळायला सोडा। एका वेळी 1 किंवा 2च पॅटीस तळायला सोडा। एकदम मस्त कुरकुरीत असे ब्रेड पॅटीस झाले। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि जाता जाता लाईक आणि फॉलो तेवढं करा।